असू शकतं ना घरात चावण्या. नाहीये. अरे यार ही जातच नाहीये. अजून काही गडबड करायच्या आधी गुरुनाथ तुलाच काहीतरी करावं लागणार आहे. अरे 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 सॉरी मला अगं ते चहाचा कप होता चटका लागला ना. तू कॉफी मग मध्ये आणली असतेस ना कॉफी. सगळ्याच प्रॉब्लेम आहे का हे तू सॉल्व करणार आहेस ना? हा काय टेन्शन नाही मी करतो ते. मॉप कुठे आहे बाय द वे? नाही नाही मी शोधतो. तू काय टेन्शन घेऊ नको. सॉरी सॉरी मी आलो. नाही नाही इकडे नाही ते सॉरी इकडे. खूप वियर्ड वागतोय. नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. कॅरेक्टर आहे यार तुझं. आधी हीच अंगठी त्या शनायाला देऊन तू तिचं काळीत चोरलंस. आता तिच्याकडनंच ती अंगठी चोरून ती अंगठी तू आता मायाला देणार आहे आणि तिला लग्नासाठी प्रपोज करणार आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे केड्या माया मला लग्नासाठी नाही म्हणूच शकत नाही. ती नाही म्हणणारच नाही रे. पण शनायाचं काय म्हणजे तुझ्या आणि मायाच्या लग्नाला शनाया हो म्हणेल का? शनायाचा मी विचारही करत नाही. एकदा का मायाला प्रपोज केलं आणि ती मला हो म्हणाली की शनायाला काय मला कधी वेडी ठरवून डिवोर्स देता येईल. ठरवायचं काय आहेच ती. तू कुणाला फोन लावतोय? मायाला. हा चांगलं काम करताना त्यात उशीर करू नये असं म्हटलंय ना कोणीतरी. माया है सब माया है. भेटल्यानंतरच तुला मी काय ते मनातलं सगळं सांगतो. ओके ब्लू लेक हॉटेलला भेटूया. मी तुला मेसेज करतो तसं. ओके बाय बाय. काय म्हणाली वहिनी? वहिनी ती वहिनी मी भाऊजी नाही का? काय नाही किड्या मिशन सक्सेसफुल असं समज. त्यामुळे आता माया एकदा का माझ्या आयुष्यात आली की माया यायला सुरुवात होईल. माया पण माया म्हणजे तुला माया मिळाली की मला पण थोडी ही माया देशील. अरे माझ्या भाऊजी. म्हणाला होतास ना काहीतरी पर्सनल बोलायचंय. तो एवढी वाट मी बघूच शकते. बोल ना. अरे काय म्हणजे काय? हा आधीच एवढा उशीर केलास यायला. तो आणि अजून किती वेळ घेणार आहे? म्हटलं होतं ना तो माझ्यासोबत असणार आहे आता इथे. ते मलाही दिसतंय. तू शांत बस. पण मी तुला सांगते तो तीच रिंग देऊन तिला प्रपोज करेल बघ. तू जरा कमी बोलतेस का? ते काय बोलतात ते आपल्याला ऐकायचंय. शांत बस. माया तुलाही माहितीये म्हणजे तुला कल्पना आहेच आहे की माझं यापूर्वी राधिकाशी लग्न झालं होतं. माझं आयुष्य खरंच माझं राहणारच नाही. तू मला सोडून नाही ना जाणार माया? ते जे बोलताय ते तुला आधीच कसं कळतंय? कारण मी हे सगळं 5262 वेळा ऐकलंय. सर ऑर्डर प्लीज. हा काय घेशील तू? सूप ज्यूस ज्यूस चालेल. ज्यूस 2 ऑरेंज ज्यूस. ओके काय पण आपण तर लंच साठी आलोय ना. अगं हो त्याच्या आधी एक जरा सरप्राईज आहे. तू थांब ना जरा. मी करतो ना मॅडम. एक 2 मिनिटं मी आलो. 2 मिनिट. बर. एक्सक्यूज मी. ऑरेंजचा ज्यूस दे. दॅट्स इट. हो म्हणजे जसा मला आवडतो तसा. एक्झॅक्टली एकदम तुला आवडतो तसा. बघ ना ते सगळं सेम घडतंय. सेम म्हणजे जसं आधी घडलं होतं तसं. बघितलं ना शन्या? हे असं असतं. आपल्या कर्माची फळं आपल्याला इथेच भोगायला लागतात. तुझ्या बाबतीतही तेच झालंय. हो ना माझी रिंग. सौमित्राचा फोन आहे. मी येतेच. तू इथनं हलू नकोस कळलं? त्यामुळे मी जे काही बोललोय त्याच्यावर तुझा विश्वास असेल तर ही अंगठी तू ऍक्सेप्ट करशील. मी इथे ठेवून जातोय. आणि जर तू नाही ऍक्सेप्ट केलंस हे तर मी असंच समजेन की माझ्या आयुष्यातला शेवटचा आशेचा किरणही आता संपलाय. यशस्वी व्हावा असं जर तुला वाटत असेल ना तर तुला तिला भेटायला जायलाच लागेल.
असं समज की आज तुझ्या काही चुका करून ठेवल्या आहेत त्या तुला निस्तरायच्या. ठीक आहे, फाईन. आणि भेटून काय करू? तू तिला भेटायचं आणि तिची माफी मागायची. काय? आणि एवढंच नाही तर तिला घरी जेवायला बोलवायचं. काय बोलतेस तू? काहीतरी काय, तुला काही हवंय का? नाही, मला काही नकोय. माझं डोकं ठिकाणावरच आहे, पण तू तुझं डोकं ठिकाणावर ठेव, माझ्यावरती विश्वास ठेव आणि मी सांगते तसं कर. कळलं? केलं मी. तू तर नाही सांगितलं ना तिला? मी बस बस काय यार, अरे मी कसा सांगेल यार? मी तुला सपोर्ट करतोय ना, मी तिला कशाला सांगेन? नाही तसं नाही रे, पण मी मायाला भेटणार आहे हे तुला सोडून इतर कोणालाही माहिती नव्हतं. मग शनायाला कसं कळलं? भाई तू बोलतो तसंच असणार. मी सांगतो कोणीतरी आहे तिला सपोर्ट करतंय आणि आपल्याला त्या व्यक्तीला शोधून काढावं लागेल. पिंकी. किड्या, मी तुला सांगतो ना, या सगळ्याच्या मागे ही पिंकीच असणार आहे. पण ही आहे कोण पिंकी? कसं कळणार आहे आपल्याला? पिंकी पण एक गुरुनाथ सुभेदारांच्या आहारी गेली. ती तेच करणार जे ते तिला सांगणार. मग काय आपण काय फक्त गप्प बसून राहायचं का? तसं कुठे म्हणते मी, पण शांतपणे आपल्याला जे हवं ते मॅनेज करत राहायचं. नाही, तू काय बोलतेस मला कळत नाहीये. आपण प्रयत्न करायचा. गुरुनाथचं खरं रूप मायाला कळलं पाहिजे आणि एकदा का ते तिला कळलं की मग ती आपल्या बाजूला येईल. पण तोपर्यंत आपण वाट पाहायची. थोडक्यात आपण वाट बघून त्यांची वाट लावायची, असंच म्हणायचं आहे ना तुला? तसं समज हवं तर. हे बघा, 5 लाख मी तुम्हाला देणार आहे. पण कधी? जर तुम्ही शनायावर लक्ष ठेवलं, ती कुठे जातीये, काय करतीये आणि याची खबर मला दिली तर. बरोबर? हो. हो ना? त्यामुळे जर तुम्ही तुमचं काम केलं ना, तरच मी तुम्हाला 5 लाख रुपये देणार. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर उद्या या शनायामुळे मी गोत्यात आलो आणि मला जर रस्त्यावर यावं लागलं ना, तर माझ्या बरोबरीनं तुम्हालाही रस्त्यावर यावं लागेल. आणि मग शपथ घेण्यासाठी सुद्धा या नूडल्स तुम्हाला दिसणार नाहीत. कळलं ना? घ्या, खाऊन घ्या. काय करायला पाहिजे याची मात्र जाणीव झाली. पण राधा, गुरुनाथ तर मायाच्या मागे लागलाय ना आता. हो, हे आता मायाच्या मागे आहेत. पण त्या दोघांमध्ये शनाया एकटी नाहीये, तर तिच्या बरोबर मी आहे. जी गोष्ट माझ्या बाबतीत घडली ती मी शनायाच्या बाबतीत घडू दिली नाही. आणि जे शनायाच्या बाबतीत घडतंय ते मायाच्या बाबतीत घडणार नाही. महागात पडणार. गुरुनाथ सुभेदार तुम्हाला महागात पडणार. यू नो व्हॉट, मी एक गोष्ट नोटीस केली तिच्याशी बोलताना की काय नोटीस केलंस तू? सांगते म्हणजे तू मला सांगत असतोस राईट, ती वेडी आहे, वेड्यासारखं वागते अँड ऑल. बट तिच्याशी बोलताना मला तसं काहीच वाटलं नाही. शी वॉज कम्प्लिटली फाईन. नाही ना वाटत तुला? नाही ना वाटत तसं. तेच तर सांगतोय मी. तसं नाही ना वाटत. हाच प्रॉब्लेम आहे अगं. म्हणजे तू म्हणालीस तसं तुला एकदम सगळं नॉर्मल वाटलं ना? म्हणजे ती काही वेड्यासारखं वागते असं वाटलंच नाही ना? हेच तर. अगं ती कधी कशी वागेल काही भरोसाच नाहीये. म्हणजे क्षणात ती अशी असते. सो आय कुडंट से नो आणि आय कांट ब्रेक माय प्रॉमिस, यू नो. सो या, आय विल बी देअर. ए हॅलो माया ऐक ना. हॅलो. यार ही माया पण यायला तयार झाली. आता मी काय करू, काय होणार आहे ना, काय तमाशे होतील तेच जाणे. या सगळ्याच्या मागे नक्की कोणीतरी हे वाटतंय तेवढं सोपं नाहीये. पिंकीच असेल का याच्या मागे? पण ही पिंकी आहे कोण? होणार आहे माझ्या डोक्याचा भोगा होणार आहे. त्यामुळे मी काय करू ते मला सांग. काहीतरी मार्ग काढ. अरे यार, आता तुला ममाशी बोलावं लागेल.
हा तू तू मम्माशी बोल, तिला विश्वासात घे आणि तिला सांग की शनायाने असं शहाण्यासारखं वागून चालणार नाही, वेड्यासारखंच वागायला हवं. तू रिक्वेस्ट कर. हे बघ काय ना, मम्मानी याआधी आपल्याला मदत केली आहे, म्हणजे तुला मदत केली आहे, तर आता पुन्हा करेल. मम्माशी बोल ना. तुला काय वाटतं? हॅलो. नाही थांब तू सांगायचंय की गॅरीला वेड्याची ऍक्टिंग करायची आणि मग आपण त्याला 5 लाख. मम्मा मी विसरले, तू का असं केलं? तू नाही विसरायचं. माझ्या लक्षात आहे. हे बघ मी गॅरीला सांगणार की मी माझ्या शनू बेबीला वेड्याची ऍक्टिंग करायला लावते, म्हणजे तू मला 10 लाख रुपये दे. करून बदाम खातेस का? सॉरी शनू बेबी, बट आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. दॅट्स लाईक माय शनू बेबी. आज मला पटलं की तू खरंच माझी मुलगी आहेस, माझी शनू बेबी, माझी मम्मा. आणि आम्ही ऐकत होतो, पण ह्यापुढे आम्ही बोलणार आणि तुम्ही ऐकणार. तेव्हा 10 लाख. इज दॅट क्लिअर? हे सरळ ब्लॅकमेल आहे. हे येस, ब्लॅकमेल करते मी तुम्हाला. पोलीस स्टेशन मध्ये जा, कंप्लेंट करा माझ्या विरुद्ध की ही सुलक्षणा सबनीस मला ब्लॅकमेल करते. जाते? काय ठरलं? बघतो. That's like my good boy. त्याला यावंच लागेल, कारण इथे दुसरं कोणी नाहीये ना. बर, या ना मग पटपट या ना. लवकर आला तर मग आपल्याला बोलता येईल ना, गप्पाही मारता येतील. हो, मी तेच सांगितलं सौमित्राला, पण त्याला जरा काम आहे म्हणून तो आधी आम्हाला घरी सोडतोय, मग तो ऑफिस मध्ये जाईल आणि काम करून पुन्हा आपल्याला जॉईन होईल. बर बर, चल बाई, जास्त वेळ घेत नाही. लवकर लवकर ये बरं. हा चल, ठेवते. काय काय आईंचा फोन? हो, आईंचा मग फोन. चल मी रेडी आहे, लगेच निघूया. चल लगेच निघूया. ऐक ना, अथर्व कुठे? तो ऑलरेडी गाडीपाशी उभा आहे असा पुक 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 करत. आज आपल्यामुळे त्याला उशीर होतोय. चल लवकर चल. आलो 10 लाख रुपये. चड्डी बनियान कशाला विकल्या असत्या? आणि माझा बिझनेस पण हा असा. 10 चड्ड्यांमधनं 1 चड्डी गायब केली तेव्हा 100 रुपये मिळतात. आता 10 लाख रुपये जमवायला किती चड्ड्या लंपास कराव्या लागतील मला सांग बरं. खरंच यार, किती करावं लागतील? हे बघ, म्हणजे 100 रुपयाची एक चड्डी जर झाली. नाही, अरे म्हणजे थोडक्यात माझा बिझनेस अगदी छोटा आहे यार. तुझ्या कंपनी सारखं थोडीच आहे लाखोची करोडोची उलाढाल. अरे इथे घसा कोकळून ओढावं लागतं, चड्डी बनियान चड्डी बनियान चड्डी बनियान, तेव्हा कुठे एक चड्डी जाते. राधिका, कधीपासून वाट पाहत आहे मी. उशीर काऊन बरं केला? उशीर कुठे आई? मी सांगितलेल्या वेळेतच आले. तुम्हाला माझी खूप आठवण येत असणार म्हणून तुम्हाला असं वाटतंय की मला उशीर झालाय. हा सनबाई, खूपच अरे एकटी आली का? अथर्वने आला का? नाही, आलाय तो. खाली नेहा आणि रेवती भेटले, त्यामुळे त्यांच्याकडे गेलाय खेळायला. हा बरं, वाटलंच होतं मला. इतक्या दिवसानंतर काय भेटणार आहे तर मग काय सोडणार आहेत का त्या ना? बस 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 बस, पहा बरं, तू आलीस, माझी कामं राहिली अजून. मी करते आता. काही करायची गरज नाहीये मालदे. नाही, मी करते ना. नाही मी करत आहे ना. आई, तू नाही करत. अहो, मला करू द्या ना. अहो, ऐकलं का? बाबा आले? हा आले. बस, कोणी नाही आले, गंमत केली. काय आई? थँक गॉड, फायनली जे हवं होतं ते मला सापडलंच. आता मायाच्या नावावर याच कंपनीमधून मी 10 लाख रुपये काढणार आहे, म्हणजे माझंही काम होईल आणि माझ्यावर कोणीही संशय घेणार नाही. गुड मॉर्निंग. तू काय करतोयस इथे? सांगितलं होतं की ती वेडी आहे म्हणून. बट लुक इन माय डेस्टिनी, आता त्या दुसऱ्या मुलीला हेच सांगतोय की मी वेडी आहे. नो बेबी, इट्स नॉट डेस्टिनी. त्याला टिट फॉर टॅट म्हणतात. येस,
शनू बेबी काय इमोशनल होते. तू कोणाची मुलगी आहेस? मामाची मुलगी आहेस ना? हो. मग आणि हे बघ, आपण आता गॅरीला लेसन टीच करतोय, हो की नाही? त्याच्याकडनं खूप सारे पैसे उकळणार आहोत. या मग का सॅड व्हायचं? ए हो, पण आपण पैसे खूप मागायचे त्याच्याकडनं. हा, आणि त्याचा बदला घ्यायचाय. कमॉन. ओके यस. करणार मी आणि घरी नो इश्यूज, आय हँडल इट. ओके, काही अर्जंट असेल तर मी कॉल करेनच. दॅट्स सो नाईस ऑफ यू माया. म्हणजे तू म्हणतेस तर मी जातो, पण तू नक्की येशील ना रात्री? नाही, कारण मी शनायाच्या बाबतीत तुला जे काही सांगितलंय ते तू प्रत्यक्ष तुझ्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय तुला खरं वाटणारच नाहीये. त्यामुळे तू प्लीज येतो. वाटत होतं मला. म्हणजे नवीन प्लॅनची आखणी असणार. सैतानी डोकं यांचं. आणि हो, ऐक ना, मी मायाला मुद्दामून विचारलं, तू येणार आहेस का जेवायला? ये ना, आमच्याच घरी चल. तर नाही म्हणाली. याचा अर्थ ती हा, म्हणजे गुलमोहर मध्ये येणार नक्की. कोण येणार आहे? कोण येणार आहे? गीता. नाही, बाबा कधी येणार आहेत हे विचारत होतो मी राधाला. अगे राधाला काऊन बरं विचारत आहेस तू? तू स्वतः फोन करून विचार. मी फोन करू का? थांब, मी फोन कुठे गेला? अरे थांब 1 मिनिट, मी फोन करते ना. माया तू ओकेस ना? काही झालं नाही तुला? शनाया काय झालं? तू जरा ये इकडे. मी इकडे ये म्हणतोय तुला. तिकडे चल 2 मिनिटं. काय आता? बोलायचंय आता ना, आपण एक नवीन गेम खेळू. आता हिचा गणपती. गणपती नाही. काय इकडे चल एक इकडे. अरे काय करते? अगं काय करतेय शनाया? गुरुनाथ ऐक माझं, वेड्यासारखं करू नको. अगं काय करते? अगं थांब ना. शनाया शांत हो. अगं थांब ना शनाया. गुरुनाथ तुला थोड्या वेळाने खाली जायला लागणार आहे. जातो ना मी. तू कधी सांगते याचीच वाट बघत होतो. पण खाली गेल्यानंतर काय करायचंय तुला लक्षात आहे ना? काही काळजी करू नकोस. जो काय आपला प्लॅन ठरलाय त्याप्रमाणेच सगळं होणार. त्या गुरुची वाट लागणार आहे. आलोच. गॉड, ते काय सुरू आहे तेच कळत नाहीये. गुरुनाथ पण कुठे राहिला? गुरुनाथ 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 हे काय आहे एवढं? बापरे. ते नाटक आवडलं तर गॉड, असं आम्ही काय करतो इथे? त्याने बघितलं ना तर डेफिनेटली प्रॉब्लेम होईल. गुरुनाथकडे आले ते लगेच कळेल त्याला. या सिच्युएशन मधून स्वतःला वाचवायचं असेल ना तर एकच ऑप्शन आहे माझ्याकडे. महाजनी काका अमेरिकेतच आहेत. मी त्यांना फोन करून सांगतो नाटकाचे प्रयोग तिथे लावता येतील का. नाही दादा, अरे सांगतो ना. महाजनी काका नको. का रे? महाजनी काका का रे? नको नको नको. महाजनी काकांचा आणि हाताचा काय संबंध? नाही तुला सांगतो, ये तू बस इथे, पण महाजनी काका नको. काय तुझा वाकडा आहे का महाजनी काकांची? काय बस 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 मी सांगतो तुला. तू बोलत अरे राहा. काय झालं? हा. साहेब, हा, ती खाली व्हाईट कलरची गाडी कोणाची आहे? व्हाईट कलर? माझी आहे. हा, पण मग त्याचं काय? हा, ती गाडीची चावी मिळेल का? अरे पण प्रॉब्लेम काय त्या गाडीचा? नाही राधिका ताई आली ना म्हणून. काय राधिका इथे आली? हो, त्या मुक्कामाला आल्यात ना आज इथे.
आणि त्यांच्या पार्किंगमध्ये यांनी गाडी लावली आहे, तर यांची गाडी काढावी लागेल ना. देत आहे हा चाल. हा दे. हा, हा, हे. थँक्यू. कच्चे पोहे बेस्ट आयडिया आहे. तुझ्या हातचे खाल्ले पण नाहीत मी आतापर्यंत. मस्त नागपूर स्पेशल बेस्ट. ए पण आईंना सांगू नकोस ना प्लीज. नाही त्यांनाही सरप्राईज जरा. सरप्राईज चालेल, नक्की सांगतो. काय नाही, वेताळाला परत एकदा आठवण करतो. लगेच करते. सॉरी माया, काही ऑप्शन नाहीये. आजची रात्र तुला इथेच काढावी लागेल. हे माहिती आहे मला, पण ती शनाया ती कशी वागेल काही सांगता येत नाही. ती तुला मारू शकते तर ती. आणि तू व्हॉट हॅपन, आर यू ओके? मी तुला माझ्या काही ट्रेडिशनल रेसिपीज सांगते, तू पण माझे कॉन्टिनेंटल सांग. ठीक आहे, चल जाऊया. ए नको नको, मला खरंच भूक नाहीये आता, सो नको. भूक नाहीये की माझ्या हातचं खायचं नाहीये? अगं नाही, म्हणजे काय नसते ना एखाद्याला भूक. आता नाहीये भूक तर कशाला उगीच आग्रह करायचा आपण, नाही का? नाही असं कसं, आग्रह केलाच पाहिजेस ना तू. नाही ती आपली गेस्ट आहे ना, तर मग तिला हेजिटेट होणारच, पण आपण करायचा आग्रह. ओके चल ग, चल आपण खाऊया. अजिबात हेजिटेट वगैरे करत नाहीये, खरंच मला नकोय. हा, नो इशू. ओ आता मला कळलं, याने माझ्या रेसिपीज बद्दल काहीतरी सांगितलं असणार ना, म्हणून तुला विश्वास नाहीये ना. पण ठीक आहे ना, ऑर्डर करू आपण. कॉन्टिनेंटल खातेस ना तू? म्हणजे वा, कमाल कमाल कमाल. आवडले? अरे म्हणजे काय, नागपूरचे पोहे आहेत, आवडणार नाही का? आवडले ना बा? नागपूरमध्ये उन्हाळ्यामध्ये हा बेतच. म्हणजे मस्तपैकी असं थंड सरबत किंवा उसाचा रस. हे सगळं तू का सांगतेस? त्याही नागपूरचे आहेत आणि मी अमेरिकेत राहिलो असलो तरी मी नागपूरचाच आहे. मी तुला नाही विसरलो, कच्चे पोहे विसरीन का? म्हणजे म्हणजे गिंजे काही नाही. ते बाबा इथे असते ना, तर त्यांना फार आवडली असती ही चव. पण मला तसं म्हणायचं नव्हतं. हा? किती मिस करतायत बघ. काय 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 चाललंय काय तुझं? आहे ना, मग मुलाचे चोचले पुरवायला पाहिजेत की नाही आईने. मग उद्या तुम्ही भरली वांगी करणार आहात की नाही? हा, मला सांगितलं रेसिपी बद्दल. मस्त भरली वांगी कराल की नाही माझ्यासाठी? तू खाणार का? अरे म्हणजे नक्की खाणार का? म्हणजे तुला आवडते का? अरे हो, खूप आवडते. बस तर मग आवडीनं खाणारा असेल का नाही, तर मग बनवणाऱ्याला पण अगदी मस्त पैकी बरं वाटेल. सारखा आवडीने खाणारा कोणी मिळणार पण नाही तुम्हाला. हो ना, मग? नक्की बनवणार बरं त्यासाठी. मी पण आहेच. हे घर जसं तिचं आहे ना, तसं तुझंही आहे बरं. कधीही ये, केव्हाही ये, कळलं? तुला आवडते ना वांग्याची भाजी? हो. शेवेची भाजी आवडते? हो म्हणजे काय, सगळं आवडतं. कधी तू खाणार? खातो, जरा सुरू करतो लगेच. कर कर सुरू कर. चल. काय वाटलं? हे काय नाही, आपली ऑर्डर अजून आली नाही, बराच वेळ झाला नाही का? नाही हो ग, ऍक्च्युली तुला पण भूक लागली असेल ना खूप. अरुण का अजून नाही आली ऑर्डर? सॉरी. नाही नाही, दॅट्स ओके. आपण वाट बघूया ना थोडा वेळ अजून. ओ ऍक्च्युली मला आणखीन एका गोष्टीसाठी सॉरी म्हणायचंय. काय गरज आहे? नाही, परत परत सॉरी म्हणायची काय गरज आहे? आता झालं ना एकदा, इट्स ओके. माया आपली मैत्रीणच आहे, म्हणजे आपण ओळखतोच ना आता तिला. मी बोलू का? मी बोलू? या बोल ना. हा नाही, तू आलीस तेव्हा मी जरा काहीतरी वेगळंच वागले, सो सॉरी अबाउट दॅट. आज अथर्व माझ्यासोबत झोपणार आहे, त्याला मी गोष्ट सांगणार आहे. हो 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 हो. चालेल. बरं आई, हा. तसंही आता उशीर झालाय, तर आता म्हणजे झोपूयाच ना म्हणजे. चालेल. Yes, okay. मी घेऊन येते अथर्वला. हो हो चालेल आणते. चालेल. गुड नाईट. गुड नाईट. राधा, मला माहिती आहे आपल्याला बोलायचंय, पण माझ्या आईला एक मी फोन करून घेतो पटकन. ओके, लवकर आलोच मी, आलोच. पुढे हो. ये हा. घे ग. थँक्यू. नसतात ना, म्हणून या रूम मध्ये यावंसं वाटत नाही. राधा, मला कळूच शकतं जर, आणि प्रत्येक स्पेसशी रिलेटेड आपल्या आठवणी असतातच, पण आतापर्यंत तू सुद्धा हे सगळ्यातून बाहेर पडून पुढे आलीस ना, आणि सगळ्यांना तू हेच सांगत असतेस, सगळ्यांना मोटिवेट सुद्धा करत असतेस. आणि राधा, एक सांगू, या सगळ्यात आता तुला अडकून नाही पडायचंय.
तुझं फक्त एकच टार्गेट आहे राधा, गुरुनाथला धडा शिकवणं. काय बोलतो ते लक्षात येतंय तुझ्या? कंटाळा आला होता म्हणून थोडंसं खरं बोलले, त्यात काय एवढं? नाही, काही गरज नाहीये ना. पण आपलं काय ठरलं होतं, तू वेड्यासारखं वागायचं, बरोबर? मग हे असं नॉर्मल वागायला जायची काय गरज आहे? उगीच शहाणपणा करायला जाऊ नकोस शनाय. हे बघ, सतत तुझं ऐकायला तुझी मेड नाही मी. अच्छा, पण बायको तर आहेस ना. ओ असं का? विसरलंस का काय म्हणाला होतास ते? काय म्हणालो तो? आपलं लग्न व्हॅलिड नाहीये ना, मग बायको कशी आहे मी तुझी? हे बघ, आता ते सगळं तू परत जुनं पुराण काढत बसणार आहेस का? मला झोप आली. झोपले होते आणि या येऊन माझ्या पायावर बसल्या. या पायावर तुम्ही काय जरा बघायचं ना, काहीतरी आवते त्या. आता मला कसं कळणार, एवढी मोठी छोटीशी व्यक्ती इथे येऊन झोपली आहे, ते मला कसं कळणार आहे? आज येऊन जाणार होत्या ना. हो, जाणार होत्या, पण आता त्या राहिल्या आहेत, म्हणजे राहणार आहेत आणि त्या इथेच झोपणार आहेत. इथे झोपणार आहे त्या? मग काय? नाही, इथे नको, इथे नको. तुम्ही आज चला. नाही, तुम्ही आज चला, आज चला, आज झोपा माझ्या. नाही, कशाला, राहू दे ना, त्या झोपतील नाही इथे, नाही का? नाही, तुम्ही आज चला. मी झोपेन इथे, प्लीज प्लीज. नाही, असं कसं आहे बघा, आतमध्ये की नाही, आमच्याकडे बेड आहे, बेडवर गादी आहे, गादीवर चादर आहे, काळजी घ्यायला फादर आहे. नाही, फादर नाही, मदर आहे ना. मी काळजी घेते तुमची. सासूबाई, प्लीज मला थांब. तुम्ही ऐका ना माझं. तुम्ही सासूबाई, प्लीज सासूबाई, गुड नाईट जावई बापू. या गुड नाईट. गुड या नाईट. या या गुड नाईट. गुड नाईट. गेले ते. झोप झोप. पाय दुखतोय का ग खूप? हो, थोडा दुखतोय. मोडून देऊ? आपल्याला चेपून देऊ? नाही, नको नाही दुखत. मी आय एम फाईन. ओके, मी झोपते. ओके, तुम्ही पण प्लीज झोपा. झोप 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 झोप. आराम कर, तुला आरामाची गरज आहे, कळलं? आराम कर, आराम. हळूहळू झोपते. बोलत नाही आणि तिचाही विचार करत नाही, कळलं ना? काय पाय करू, आज ती तू घर सोडून गेली आहे, उद्या तुला सोडून जायला देखील ती कमी पडणार नाही. बरं, लिहून ठेव. तू झालीस का आता परत सुरू? तिचं बघतो ना मी करेन ना तिची काळजी. तू काय करतेस एवढं रात्री इथे? तुला काय करायचंय? त्या सगळ्या प्रश्नाची उत्तर द्याल मी का? बांधील आहे का? जबरदस्ती आहे का? नाही ना, मला बोलायचं त्याशी जाणं. काय आई घे बोलायचं नाही बरं. मला मी तुला आधीच सांगितलेलं, मला आई वगैरे बोलायचं नाही. खबरदार, मला यापुढे आई घे बोललास ना. हा, काय चाललंय काय यार? या शनायामुळे जो येतो तो मलाच बोलून जातोय. ही कुठे गेली एवढं रात्री? शनाया, राधा. राधिका आली नाही का? नाही. तू राधिकाला शोधत आहेस का? अरे पहा बरं, मी तिला पाहिलं आता, ती घरातून अशी गेली. एवढ्या रात्रीचं घराबाहेर पडणं बरं नाही ना. पहा बरं, मी तिला पाहिलं, ती अशी घरातून निघून गेली. मी त्या पाठी लगो गेले आणि मी तिला शोधलं. पाहिलं तर तिथे मला ती सापडलीच नाही, कुठंच दिसली नाही. म्हटलं घरी आली असावी म्हणून घरी आले, तर नाही. ती कुठे गेली बरं? नाही, ती गेली म्हणजे तुला माहित आहे का ती कुठे गेली? आई नाही तसं. बरं, मला काही कळत नाही बा. तिची खूप काळजी वाटत आहे. काळजी नाही, खरंच काही काळजी वाटायचं काहीच कारण नाहीये. मलाही वाटलं नव्हतं आई माझ्या मागे मागे येतील. हो, तो तर वेगळाच इशू झाला असता. शन्या, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? काय? गुरुनाथना तुझ्यावरती डाऊट आलाय. हो यार, आई नो. आता यापुढे सगळ्या गोष्टी तुला अत्यंत काळजीपूर्वक केल्या पाहिजेत. नाही, तू काळजी करू नको. आय विल बी केअरफुल. हां, हे बघ, आता आपण निघूया. या पुढच्या सगळ्या गोष्टींसाठी तुला ऑल द बेस्ट. सेम टू यू.
विचार केलेच असशील म्हणा तू. पण काय झालं रे, माया न सांगता निघून गेली म्हणून हर्ट झाला का? असं काही नाहीये. असं कसं काही नाहीये, चेहरा काहीतरी वेगळंच सांगतोय. माझा चेहरा काय सांगतो आणि काय नाही याची काळजी तू करू नकोस, ठीक आहे? मी बघून घेईन माझं. ठीक आहे, तसंही मला तुला बाबा बुबू करायला काही वेळ नाहीये आणि हाऊसही नाहीये. मी चालले, बाय. एक मिनिट. आता कुठे चाललीस तू? मैत्रिणीला भेटायला. कोण मैत्रीण आता? पिंकी. आता पिंकी कोण आहे विचारू नको, माझ्याकडे वेळ नाही. बाय बाय. पिंकी तर आता डोक्यातच जायला लागली. पिंकी आहे कोण, कशी आहे?